मित्रांनो आज ना हमारे लिए खूप स्पेशल डे है। मतलब आज है ना यांचं सॉन्ग रिलीज होणार आहे, म्हणजे ते थिएटर रिलीज आहे। मित्रांनो कैसा बैठा दिया है गर्दी में हमको। देखो पीछे ये माई बैठी है और यहाँ पर ये जगिया और बिहारी लड़का मराठी लड़की पण आलेत आहेत। मागे काय दिसत नाही त्यांच्या दिसली का माझे नवरोबाची पार्टनर पण आहे मस्त पायल, म्हणजे गाण्यातली पार्टनर आहे। रिअल पार्टनर माझी इकडे आहे बायको। मेरी मस्करी ले रहे हो। कसं काय बोलू मला काय समजत नाही, कारण आम्ही शाळेत कॉलेजच्या टायमाला लाजच्या बेंचवर बसलेला मुलगा। मी माझ्या पप्पांना जरा इथं 2 मिनिटं बोलवतोय। बाबा या काका कसं वाटतंय? एकदम बरं वाटलं, मला वाटत नव्हतं माझा मुलगा त्या स्टेप काका तुमच्यामुळे आज कधी आलेला आहे? माझी आज आई आली नाही, आई येते शेतामध्ये। म्युझिक लॉन्च इंडिव्हिज्युअल अल्बम्स रिलीज मध्ये एवढ्या मोठ्या प्रतीचा रिलीज किंवा प्रीमियर अजूनपर्यंत कोणी करत नाही आणि त्यातलं पहिलं पाऊल आपण टाकलेलं आहे। हेलो मित्रांनो, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय नौरोबा ब्लॉग। मित्रांनो आज मेरा नौरोबा भी सुबह सुबह जल्दी उठ गए। क्या कर रहे हो आप? क्या कर रहे हो मित्रांनो? ये टाकीचं पाणी मी सांगते मित्रांनो, ये बारिश का पानी टाकी में भरता है ना, आओ माय गॉड, तो उसमें ना जंतू भर गए। देखो ये त्याच्यात ना आता पाण्याला म्हणजे घाण झाला होता, पक्का वास आहे। आणि मग आपल्याला त्याला पावना बिवना तोडायची होऊन जायला लागत, त्याच्यामुळे असं घाण पाणी नको, इन्फेक्शन झाला नुसता खाजवत राहायला। तर मित्रांनो ते ना खाली करताय, त्याला धुवून मग त्याच्यावरती कपड़े लगा के फिर बारिश का पानी उसमें जमा करेंगे। बघ असा कसा काला पानी, बघ केवढा काळा झाला। उसको ऐसा लेके ऐसा पियो ना। उसको धो, अभी अच्छे से धो। धुये तू तुझी काम करा। नहीं मित्रांनो, आज पता नहीं कैसे क्या ये भी सुबह सुबह उठ गए। हाँ मित्रांनो, कारण आपल्याला कुठे जायचंय सांग लवकर त्यांना। मित्रांनो आज ना हमारे लिए खूप स्पेशल डे है। मतलब आज है ना यांचं सॉन्ग रिलीज होणार आहे, म्हणजे ते थिएटर रिलीज आहे। आणि ते डोंबिवलीला पहिल्यांदा आवडा मोठा प्रोजेक्ट म्हणजे आमचा थिएटर रिलीज होणार आहे। तर पक्की मजा येईल ना, का तिकडे सगळे जण येणार। सिंगर कोण आहे, त्याच्यात वाजवलाय कोणा, गायलाय कोणी वाजवलंय, सगळं आम्ही तुम्हाला सांगू। तर पटापट आमची कामं उरकून घे तू पहिले, लवकर कान में उकरून घ्या। कानात उकरून घे तू, कानात उकरून घे तू। तर चला मित्रांनो, माझे पण खूप सारे काम है, मैं भी फटाफट ते करके घेती हूँ आणि तुमरे को भेटती हूँ। एक घड़ी पक्का मेहनत करी तो। देवा देवा देवा। मित्रांनो माझी टाकी बिकी मस्त साफ करून झाली, आता मांडली, पाणी आला का भरून जाईल, मग टेन्शन ना, पाहुणा सोडाय। आणि बघ इकडं बायको कामाची कमळी मस्त झाडू मारिते। काय हो चुली येते पेटायत ना आता? हा कशी बघ कशी पेटायता सांग। पेटली, पक्की आग लागली। चला ती त्याचा काम करीत आहे, मग नंतर आम्ही तुम्हाला भेटतो आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी, खूप साऱ्या मस्ती मजाक करू। तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा। मित्रांनो हे बाबा आहेत, ते चाललेत औषध मारायला गवतावरती मस्त पंपाने। आणि मित्रांनो या औषध बाबा नाणार इकडे आमची शेती आहे, जरा इकडे मारणार। आणि मंदिराचं वातावरण बघा तुम्ही मित्रांनो कसा भारी दिसतो एकदम। आणि इकडे पोरा आहे बघ खेळता। आय करा आय मित्रांनो माझं भांडी घासून झाला, आता मी चूल पेटवत होती, तो वो भी मेरा, ये देखो वो भी मेरा पेटव के हो गया है। मित्रांनो अभी जाके देखते हैं कि हमारे नौरोबा क्या कर रहे हैं। हाँ काय करता है कुठे है? मित्रांनो लाइट पण गेली है। अरे बाप रे, मेरा चाय बना हुआ छान के पी रहे हो? आले मग कवडे खोटे बोले, ते आबान बनायला नीचा। कोणी बनवला? आबानी। खोटा माणूस मी बनवले। तू आबान बनवून गेलाय सकाळ सकाळी, औषध माराय गेलाय हे शेताव। आणि मित्रांनो ये चूड़े का
20 रुपए रखना अंदर, अभी बता रही हूँ दुकान में 200 रुपये ठेला खादा. मग तुम्ही खात नाही का दुकानाचा? मित्र मला सवय आहे का कौमाच्या आत. मेरी सासूबाई का दुकान है, पैसा रख के लेने का. आणि मित्र माझी कवा सवय असत का मग चात भाती खातू राहायचा, पण आज भाकरी आईने बुजलेल्या खपल्या ना, मग ते शेव सकट असा गोल रोल करायचा, त्याच्यामध्ये बुडीचा ना बुडवायचा ना, शेव भाकरी आणि चहा प्यायचा. मित्रांनो चाय पीते टाइम कैसा तोंड होता है, उंदीर जैसा. नाही जास्त बोलू नका, ये छोटू मेंदू पे गुस्सा आया ना मित्रांनो, राक्कल डालेगी. याचे सकाळचे काम आवरून झाल्या, पाणी आता आणाय बघ जातील नंतर. मित्रांनो आमच्याकडे 1 महीना हो गया मित्रांनो, पानी आया नहीं है, तो सिर्फ विहिरी पे जाना पड़ता है, टुपुक करके पाणी लाना. आणि आता कसं आहे मित्रांनो, यांचे पाणी भरायला त्या भरतील ना भरतील माहिती ना, मग चहा बिया पितो आता मस्त पैकी. आम्ही घरातून कोण कोण जातो त्या तुम्हाला दाखवतो, तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. मित्र माझं काम झालेलं, म्हणजे माझा काम राहिला होता, जेवण बनवायचं होता, ते सगळं माझा बनवाके झालाय. आणि ताई आणि आम्ही गेलेलो कुठं वड्यावर कपडे धुवाय मग आलू. आता हे बघा मस्त 2-2 टोकरे मग कपडे धुलू, पक्का हात दुखतो माझा. आणि चला आता टाइम वेस्ट ना करता फटफट रेडी होऊ आणि जाऊ आता डोंबिवलीला. बायको हे बघा इकडे काय करीत आहे त्याची. कोण तुझी नंदन? कोण? माझी ताई ना, म्हणजे तुझी कोण होईल ती माहिती आहे? नंदन. तिचं केस स्ट्रेटनिंग करीत आहे, कारण आज दिदी आहे ते आमच्या बरोबर, आणि आबा आहे तो नेरळ थांबलाय. तर मित्रांनो टाइम वेस्ट ना करतो, तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तो परत मला रेडी होतो आणि तुम्हाला भेटवतो. तर मित्रांनो आम्ही रेडी झाली. आता तिकडे बघू आमची टीम आणि पूर्ण आमची मंडळी आबान त्या येतात. आणि आम्हाला मित्रा तुम्हाला माहिती आहे गाडी ना, माझा भाऊ आलाय, माझा देवर आलाय, देवर जिसके शादी में मैं गई थी नाचने. तर चला आता आम्हाला ट्रेन धरायची का? चली मैं अपनी देवर की बारात लेके, लो चली मैं देवर की बारात नहीं, आज मेरे नौरे की बारात है. थिएटर रिलीज होने वाला है. हा म्हणजे दादांनी वगैरे सगळं बुकिंग केलेलं आहे, तर आम्ही बघू तुम्हाला दाखवूच. तर आमच्यासाठी एवढा मोठा म्हणजे जो कार्यक्रम आहे आमचा तो खूप महत्वाचा आहे, कारण पहिल्यांदा असा काहीतरी मोठा कार्यक्रमासाठी, आणि ते पण स्वतःच आपलं. हा बोल. आणि हमारेसाठी खूप मोठा गोष्ट आहे, मुझे बहुत अच्छा मतलब दिल से खुशी हो रही है मुझे. तर चला मित्रांनो, कारण का आता आमच्या गाडी ना तुम्हाला माहिती आहे, तर आमचा सफर आहे तो सगळा ट्रेन नेचाच होतो, कारण मेहनत करणं सोडलं तर काय फायदा. मग आज मेहनत आहे म्हणून आपण इकडं झलकतो ना. आणि मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट या गाण्यात जे डान्स आहे त्याला मी कोरिओग्राफी केलंय, तर तुम्हाला बघायला भेटेल. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आता डायरेक्ट भेटू ट्रेनला, तिथे पप्पा थांबले स्टेशनला. मित्रांनो आमची आई ऍक्च्युली नाहीत, कारण का थोडं शेती पण लावली. हे बघा तुम्ही बघू शकता. तर आई हे बघा इकडे पाखरे येतात ना शेतात, या आई पाणी बॉटल आणाय विसरलो गाईत. हा तर मित्रांनो हे बघा आई इकडे पावसात. आम्हाला खूप वाईट वाटतं, कारण कसं मला पण कधी कधी वाटतं की आईला पण घेऊन जाऊ, पण जर सगळे घरातनं गेले मग शेतावरती कसे ते पेरलंय ना आमचं भात, तर मग ते आले आणि ते पाखरं कबुतर वगैरे खातात इकडं, तर त्याच्यामुळे आई तिथं हाकलायला थांबले. आई क्या बोलती मैं सुबह रात को आई को मैंने सांगा, आई तुम्हाला जायचंय आमच्या सोबत सकाळी शोला नाही आज आपल्या सोबत. मग आई म्हणतोय भारीच काम रे तुमचा. बोलते 2-3 दिवस हो गया मैं उधर मेहनत कर रही हूँ और आज का दिन जाएंगे तो पाखरा लोग दाना खा जाएंगे. बरोबर मित्रांनो, एवढे दिवस मेहनत केली आणि ती आई पण आली असती ना, मग काय झालं असतं माहितीये, तिथं पाखरं सगळे ते पेरलेला भात खाल्ला असता. तर काय नाही, म्हणजे आज मेहनत चालू आहे ना, तर अशीच कंटिन्यू ठेवू, त्यांना एका मोठ्या स्टेजवर घेऊन जायची हिंमत ठेवू. काय बोलते? तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मित्रांनो आम्ही
पोहोचलो स्टेशनला आणि हे बघा आमचे ससुरजी पण आले इकडे. हा हा मस्त एकदम सूट वूट में. बाबाचे मित्र आहेत ते चाललेत कर्जतला, त्यांना काहीतरी काम आहे आणि आमची ट्रेन 2:11ची आहे पण ती लेट आहे मित्र नेहमीप्रमाणे. ये सब मुझे बोलना था मित्रांनो. देखो कैसे कंजूस है, बोल्ड आले सब कुछ. आणि आता मित्रांनो डायरेक्ट भेटू आपण डोंबिवलीला. कोण यात तुम्हाला सांगतो आम्ही. जाओ अभी मैं वीडियो की चालू करूंगी मित्रांनो. मेरे को बोलना ही नहीं है अभी कुछ. तर मित्रांनो आम्ही आता डोंबिवली स्टेशनला पोहोचलोय आणि मित्रांनो हे बघा हा आमचे पुरे घरचे मेंबर आले. दादा वरडत असतो, अरे सोनू पण आला. तर चला मित्रांनो आम्ही आता इथे टाइम वेस्ट नाही करत, आता तिकडच डायरेक्ट भेटतो जिथं आमचा कार्यक्रम आहे तिकडं. मित्रांनो कैसा बैठा दिया है गर्दी में हमको. देखो पीछे ये माई बैठी है और यहाँ पर ये जगिया और बिहारी लड़का मराठी लड़की पण आलेत आहेत. मागे काय दिसत नाही दिसली का. त्यांची मम्मी पण आले मित्रांनो. बाकी ऑटो मध्ये फुल, कारण इमर्जन्सी साठी आम्हाला करायच लागले. आता काय करू, टाइम आवय ना लेट झालो. तेजस दादा तिकडं बांधत वया. आणि हे बघा पुढे सोनू सेठ आणि बाबा बसले आणि मस्त आता आम्ही चाललोय. तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलोय आणि चला तुम्हाला आतला व्ह्यू दाखवतो काय भारी आहे. आणि आमच्या गाण्यामधले विलन आपले निलेश सर दादा, म्हणजे दादा त्यांना सरच बोलू शकतो कारण ते रिअल लाईफ मध्ये पण पोलीस आहेत. आणि एक मित्रांनो आहे दादा. चला मित्रांनो पक्का लेट झालो, बाकीचे पोचल्या. हे बघ का इकडं, हे बघ हे अरे माकड तोंड्या. मित्रांनो पण लय जोरात पेशर आली आणि ज्या आमच्या गाण्यामध्ये म्हणजे आमच्या ना आपलंच आहे त्याच्यामध्ये कोण आहेत माहिती आहेत का, समजलं असेल तुम्हाला. गाणं बघून वाटलंच जा. आता सुसू करीतून. आणि मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो होतो आमच्या बिगेस्ट म्युझिक लॉन्च प्रीमियरला. सगळी मंडळी आली होती आणि जे सिंगिंग केले या गाण्यामध्ये त्या ताई आणि त्यांची पूर्ण फॅमिली आली होती. लीड केलेले त्यांची फॅमिली, अजून माझे मित्र परिवार आणि आमचे पूर्ण ऍक्ट केले ते पूर्ण मंडळी आणि चित्रपट मीडिया प्रोडक्शनचे पूर्ण टीम. चित्रपट मीडिया प्रोडक्शन तर्फे मी सनी मोहिते आपलं सगळ्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी आपण राष्ट्रगीताने सुरुवात करणार आहोत. सो आपल्या जागेवर जरा 2 मिनिटं उभं राहायचं. ज्यांनी हे सगळं ऑर्गनाइज केलंय सो मी त्यांना इथे बोलू इच्छितो. डायरेक्टर द फिल्म मेकर तेजस बर्चंडे. थँक्यू सनी. हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे तर त्याचा जल्लोष त्याचं साजरं करणं हे आपल्या हातात आहे. तर सगळ्यांनी येऊ द्या एनर्जी थोडीशी. तर आपण सुरुवात करूया कार्यक्रमाला. कार्यक्रमाची सुरुवात आहे, महत्वाचा आपला प्रीमियर आहे. माझ्या आयुष्यातला हा खूप मोठा क्षण आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या असेल असं वाटतंय मला. कारण म्युझिक लॉन्च इंडिव्हिज्युअल अल्बम्स रिलीज मध्ये एवढ्या मोठ्या प्रतीचा रिलीज किंवा प्रीमियर अजूनपर्यंत कोणी करत नाही आणि त्यातलं पहिलं पाऊल आपण टाकलेलं. मित्रांनो आमचा ट्रेलर लागलाय तुम्हाला दाखवतो. जास्तच माच करत होता ना. हो ना म्हण्या. आता बघ कसा हप्ता देतो. तसा देत नाही बघतोच. मग त्याचा हप्ता नाही तर श्वासन बंद करतो. कोण आया. मित्रा ट्रेलर देखला. आता तुम्हाला गाणं दाखवतो. माझा नवरोबाचं गाणं.
तर मित्रांनो तुम्ही सॉन्ग बघितलं असेल ते अर्धच, कारण पूर्ण नाही दाखवू शकणार, कारण पूर्ण दाखवला की मग तुम्ही आमच्या पूर्ण यूट्यूब चॅनलला जाऊन बघायला मग मजा नाही येणार ना. त्याच्यामुळे मग आमचं सॉन्ग आले कुठं आले ते तुम्ही सगळं मी तुम्हाला सांगणार आहे ब्लॉगच्या एंडिंगला. तर याच्यानंतर मित्रांनो आमचं जेव्हा प्रीमियर म्हणजे सॉन्ग जेव्हा आम्हाला दाखवलं गेलं म्हणजे नाही का, म्हणजे त्याच्यानंतर मला स्टेजवर बोलवलं गेलं नाही का. आणि तुम्हाला माहिती आहे आता आपण काय बोलायचं काय ना, भीती वाटत शाळेत कधी भाषण केलं ना, आणि मग त्याच्याच सारखं आज मग स्टेजवर जाऊन बोलायचं एवढी हिंमती पाहिजे. मग तुम्ही बघा, मग ना बोलणार जास्त, तुम्ही जाऊन बघा कसा आपण बोलू, चुकीचा बोलू का बरोबर, त्या तुम्ही जाऊन आता बघा मला स्टेजवर बोलायला तर त्याच्यानंतरचा. खूप खूप शुभेच्छा. बोला. 10 मिनट बोल, 10 मिनट. ब्लॉग में जितना बोलता उतना मिनट बोल, 10 मिनट. तर सगळ्यांना पहिले मनापासून थँक्यू सो मच. आज तुम्ही इथे जे आलेले आहेत, आणि म्हणजे कसं आहे काय बोलू मला काही समजत नाही, कारण आम्ही शाळेत कॉलेजच्या टायमाला लास्टच्या बेंचवर बसलेला मुलगा. तर त्यामुळे माझं एकच होतं की भले लास्टच्या बेंचवर बसलेला असलो तरी फरक नाही पडत, आपण मेहनत काय करतो आणि पुढे काय करतो ते इम्पॉर्टंट असतं. सगळ्यात पहिले मी तेजस दादा मनापासून थँक्यू सो मच, आणि आपले त्यांची पूर्ण टीम, आणि ज्यांनी मला जन्म दिला माझे आई बाबा, त्यांना प्रथम माझ्याकडनं नमस्कार, कारण आज त्यांनी जन्म उभा आहे. बोलायला खूप काय आहे, बोलणं पण काय बोलू मला ते सुचत नाही. माझे शब्द 19-20 होतील, काय पण होतील, तुम्ही समजून घ्या फक्त. आणि माझी टीम म्हणजे जे मला सपोर्ट करत असतात नेहमी, सोनू, जॅक, विशाल, हे प्रत्येक टायमाला माझ्या सोबत उभे राहतात. आणि मी जी पण आज मेहनत करतोय मला साथ देणारी माझी बायको सिमी. मित्रांनो जे हे आज आपण ज्यासाठी बिगेस्ट म्युझिक लॉन्चर प्रीमियरला जे जमा झालोय, तर मित्रांनो आता जे आमचं ट्रेलर तुम्ही बघितलं असेल, कसं वाटलं तुम्हाला? आणि जे गाणं गायले ते आपली वैष्णवी ताई यांनी त्यांच्या गोड आवाजात गायले, खूप सुंदर गायले. आम्हा सगळ्यांना ते आवडलं, त्यांच्यासाठी प्लीज एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्या गाण्यामध्ये पूर्ण टीमने काम केलेलं आहे, तेजदा म्हणजे आपले चित्रपट मीडिया प्रोडक्शन या पूर्ण टीमने. आणि त्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो राहून गेलं, जेव्हा आमचा शूट चालू असताना मित्रांनो त्यांना चक्कर येत होती अक्षर, तरी पण त्यांनी ते काही जेवण थांबवलं नाही. तेजदा त्यांची वाईफ जसेच की आपली ताई ते गंभीर उभे राहून आमच्यासाठी जेवण करून आमचं पोट भरलं. मी माझ्या पप्पांना जरा इथं 2 मिनिटं बोलवतोय. बाबा या. बाबा, त्यानंतर सिमी, त्यानंतर त्यांच्या ताई, सगळे फॅमिली वरती या. फक्त एवढंच विचारेन, काका कसं वाटतंय 2 शब्दात? एकदम बरं वाटलं. मला वाटत नव्हतं माझा मुलगा स्टेप नाही. काकांसाठी काका तुमच्यामुळे आज तो तिथे आलेला आहे, खूप सुंदर. आणि तुम्ही इथे आलात आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सिमी मॅडमला विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात 2च शब्दात थँक्यू. बोलायचं 2 शब्द तिथे बोलले का? 2 शब्द आगे बोलला. सासूबाई बिग म्युझिक लॉन्चला. कसं आहे मित्रांनो, आपण जेव्हा घरी बिंदास बोलतो ना तर आपल्याला काय वाटत नाही, पण कारण हा स्टेज आमच्यासाठी खूप मोठा स्टेज आहे. आणि आमच्या लाईफ मधला हा पहिला दिवस असा असेल की जो ह्या स्टेजवरती आम्हाला आज यायला जमलंय. तर इथे काय बोलावं काय नाही ते काय सुचत नाही, त्याच्यामुळे जे आमच्या मनात निघतं तेच आम्ही बोलतोय. आणि मित्रांनो माझं कसं म्हणणं की आपण जी पण गोष्ट करतोय ना, कारण आज माझे वडील आले, माझी ताई आली, ही माझी छोटी ताई आहे, तिला बोलायला ऐकायला येत नाही, पण माझे जे व्हिडिओ कधी कधी शूट करत असते ती माझी ताईच करत असते. आणि सिम्मी माहितीच आहे, ती मला प्रत्येक गोष्टीत मदत करत असते, खंबीरपणे उभे असते. आणि मित्रांनो कसं आहे, माझी आज आई आली नाही मित्रांनो, कारण आपल्याला शेती पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण पप्पांनी खूप मेहनत केली शेतीसाठी. तर ते आज इथे आलेत, आई येते शेतामध्ये.
हे आनंदाचे अश्रू आहेत आणि हे येणं पण गरजेचं आहे. जोरदार टाळ्या एकच सगळ्या फॅमिलीसाठी आपण करूया, निरगुडा फॅमिलीसाठी. आणि हे आता थोडा स्टेज आहे, आपण हायर स्टेजला पोहोचणार आहोत आणि सोबत जाणार आहोत. त्यासाठी सगळ्या कुटुंबाचं अभिनंदन, स्वागत. आज तेजसतामुळे आज मला इथे यायला भेटलं, कारण फर्स्ट आमचं जे लाईव्ह मधलं पहिलं गाणं, मी लाईव्ह मध्ये कधीच सॉन्ग केलं नव्हतं गाणं, तर ते पहिलं गाणं तुझा ऍटिट्यूड म्हणून आमचं नवरा बायकोचं सॉन्ग आहे. खूप साऱ्या लोकांनी प्रतिसाद दिला, खूप सारं प्रेम दिलं, ते तेजस दादांमुळेच झालंय. तर त्यांना मी मनापासून थँक्यू सो मच बोलतोय. तर असंच काही चुकत असेल तर आम्हाला बिनधास्त बोलत जा आणि असंच आपण एकत्र काम करत राहू. कार्यक्रम झाल्यावर भेट मला. स्वागत करूया आपण सगळ्यांचं. सिम्मी निरगुडा आणि निलेश निरगुडा. थांबा बाबा, फोटो काढूया आपण. आता गाणं बघण्यासाठी आम्ही पण एक्साइटेड. आणि मित्रांनो, एक बोलायचं राहिलं, माझी आई का नाही आली, कारण आई बोलत होती सिम्मीला. सिम्मी बोलली आईला की चला तुम्ही पण आमच्या बरोबर, पण आई बोलली जे एवढे दिवस भात पेरणी केली आपण आणि एवढे दिवस मेहनत करते आज ती शेतात बसून का, कारण की पाखरे येऊन ते भात पूर्ण खाऊन जात आहेत ना, त्याच्यामुळे आज आई बोलली की ते सगळे माझी मेहनत केलेली फुकट जाईल, त्याच्यामुळे तुम्ही जाऊन या, मी आहे, काही टेन्शन नाही. व त्याच्यामुळे आज आईला इथे यायला जमलं. तर मित्रांनो, इथं कसं जरा मनाला वाटलं, म्हणजे नाही का आपल्या फॅमिली सगळ्यांना आपल्याला पुढं घेऊन जायला इच्छा असते आणि आपण तीच मेहनत करतोय की आज आपल्या बरोबर आपली फॅमिली सुद्धा आपल्या जोडीला राहो. तर तेच, बाकी काय नाही, थोडं मनाला वाटलं आणि थोडं रडायला आलं, पण खूप मजा आली मित्रांनो. आणि बाबा पण थोडे भावूक झाले होते, त्याच्यामुळे ते पण रडत होते, ताई पण, सिम्मी. मग मित्रांनो, याच्यानंतर ना आता जे आमच्या गाण्यामध्ये महाराष्ट्राचे एक नंबरला जे ढोलकीपट्टू आहेत सूरज शिंदे दादा, तर त्यांना स्टेजवर नंतर बोलवलं. मग बघा पुढे अजून कसा काय ब्लॉग तो. सर्वांना नमस्कार. नमस्कार. हे भावासारखेत माझ्या. त्यांनी सांगितलं की दादा आपल्याला एक गाणं करायचं आहे. तो बोललो दादा बोल ना, कधी करायचं आहे. बोलतो नाना मला आजच पाहिजे. तो बोललो येतो लगेच. आणि त्या गाण्याला वाचून मजा येणार तुम्हाला. तेजस दादा तुमचं खूप खूप धन्यवाद. खूप जबरदस्त. जवळ फक्त 2 तासात ते वाजवलं आणि लगेच निघून गेले. एवढं फास्ट काम त्यांनी केलेलं आहे आमच्यासाठी. आणि मित्रांनो, दादा नंतर बोलवलं गेलं ज्यांनी गाणं गायलंय. तुम्ही जे गाणं ऐकलंच असेल, सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, त्या फिल्मच्या वैष्णवी ताई, तर त्यांना स्टेजवरती बोलवलं. नमस्कार, मी गायिका वैष्णवी आदोडे. आज खरंच छान वाटतं, या म्युझिक लॉन्चसाठी सगळेजण आलेले आहेत इथे आणि गाणं अतिशय सुंदर झालेलं आहे. तर तुम्ही आता बघतालच गाणं कसं झालंय. माझी फॅमिली सुद्धा आलेली आहे आणि राहुल सर सुद्धा आलेले आहेत तिथं, हेमेंद्र सर सुद्धा वेळात वेळ काढून आलेले आहेत. मला खरंच छान वाटतंय आणि सगळे खूप छान एन्जॉय करतायत. तर असंच छान सगळ्यांची प्रगती होत राहो आणि नवीन नवीन गाणी तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळेल. आणि मित्रांनो, ताईनंतर मग आमची पूर्ण गँग जी आपल्यासाठी नेहमी उभी असते, तर त्यांचं थोडं स्टेजवर बोलून सत्कार केला. तर बघा पुढं तुम्ही फुल राडा केलाय गाडी आहे. सगळ्यांना विनंती आहे, सबको नमस्कार मेरा. मुझे आपने टेलर में देखा नहीं, त्याची मम्मी थी, त्याची बायको, लोग को श बना देते, श को ल बना देता है, पर वो इग्नोर करके आप जितने लोग भी आए सबको मेरा दिल से धन्यवाद. आज के डेट में खुद के लिए टाइम नहीं है, मगर आप लोग हमारे टेलर देख इतने जने उसके लिए बहुत बहुत दिल से धन्यवाद. हमारे फ्रेंड्स से और मिला, मतलब हम कब से साथ में इकड़े. तो मेरी तो आईडी हैक हो गई, मगर नीलज भाई के टाइम पे हम एनी टाइम खड़े रहते कि ऐसा नहीं कि भाई उसका नहीं है, हम लोग अपना टाइम छोड़ के उसके टाइम पे जाते. याच्यानंतर मित्रांनो, आपला शिर्डीचा माणूस दिलदार विशाल लोखंडे, मग त्याने थोडं काय शब्द बोलले ऐका तुम्ही. माझं नाव विशाल लोखंडे. मी प्रॉपर शिर्डीवरून बिलॉंग करतो. मुंबईत येण्याचं रिझन म्हणजे प्रत्येक एक कलाकाराचं एक स्वप्न असतं की कुठेतरी मोठ्या पडद्यावर दिसणं किंवा माझ्या गावाचं नाव, माझ्या आई वडिलांचं नाव, त्याचं स्वतःचं नाव करणं. तसंच मी पण माझं एक स्वप्न घेऊन आलो होतो मुंबईत, एका छोट्याशा सिटीमधून. मी ॲज अ बॅक डान्सर म्हणून खूप कामं केले माझ्या लाईफमध्ये. हे खूप मोठं फर्स्ट टाइम आहे. इव्हन मुंबईमध्ये हा फर्स्ट प्रोजेक्ट आहे माझा
की एवढ्या मोठ्या पडद्यावर मला संधी मिळाली. ते भेटली नीलमुळं, माझ्या 2 भावांमुळं आणि तेजस दादामुळं. एका कॉलवर त्यांनी एकच मेसेज ड्रॉप केला, विशाल तुला असं असं शूट आहे, तुला यावं लागणार आहे. मी शिर्डीवरून इथं पोहोचलो. याच्यानंतर मित्रांनो आपला वांगणीचा सोनू, जो एक मिस्त्री आहे आणि डान्सर पण आहे, चांगला कलाकार आहे, तो आपल्या नेहमी एका कॉलवर येत असतो आणि मला प्रत्येक टायमाला मदत करत असतो. तर आता त्याचं थोडं भाषण ऐका, खूप भारी आहे, खूप एन्जॉय केलंय, बघा तुम्ही. हेलो गाइस, शॉर्टकट में आप सभी को नमस्कार. मैं ज्यादा कुछ बोल नहीं पाऊंगा, पर बोलना पड़ेगा आज. सब जैक ने बोल चुका है. और मेरे भाइयों को फुल फिनिशिंग सपोर्ट बैक सपोर्ट में देते रहूंगा एनी टाइम. सॉरी मी जे मधीत बोलतोय. मित्रांनो, हा जो मुलगा आहे आमच्या अशा परिस्थितीत उभा राहिलाय, जेव्हा आमच्याकडे पैसे नसताना आम्ही कुठे शूटला जावं या कुठे पण फक्त एक कॉल करायचो आणि एका कॉलवरती तो आमच्या पैशाचा अरेंजमेंट करायचा. कारण आमच्या तिघांच्या मैत्रीमध्ये आमचा हा म्हणजे दोघांना पोचणारा एक बाबाचा दुसरा म्हणजे जागा घेतले. ऍक्च्युली तो एक म्हणजे कुणाला माहिती नाही, तो ऍक्च्युली एक मिस्त्री आहे, पण तो डान्स पण करतो. कारण ज्याला मनापासून काय करायची इच्छा असेल ते मिस्त्री माणूस पण खूप काय करू शकतो. प्रत्येक याच्यामध्ये उभा राहणारा, खंबीर उभा राहणारा माणूस आहे आमचा म्हणजे एक पायाच. मित्रांनो, मला माहितीये नुसतं रॅप बोलतो, मला माहितीये. आणि मित्रांनो, इथे माझ्या तिन्ही मित्रांचा आणि त्यांच्या फॅमिलींचा सत्कार केला, खूप भारी वाटलं. म्हणजे माझा सत्कार नाही, पण माझ्या बरोबर माझ्या मित्रांचा पण सत्कार इथे केला गेला, तर यापेक्षा अजून मोठी गोष्ट काय. थँक्यू सो मच. 4 लावलेले आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो, माझी जोडीदार ह्या गाण्यामध्ये जिने लीड केलंय माझ्या जोडीला, पायल वरटे, तर मग त्यांना स्टेजवर बोलवलं. नमस्कार तेजस दादा, थँक्यू सो मच की मला पहिल्यांदा लावणी मी पहिल्यांदाच केलंय आणि दादाने चॉईस केलं, थँक्यू सो मच. आणि खूप सारे गाणे केलेत मी पालघरमध्ये, या साईडला माझं नाव नव्हतं आणि बहुतेक या गाण्यामुळे मला माझं नाव होईल. आणि मला लावणी सिमीताईने शिकवले, थँक्यू सिमीताई. आणि थँक्यू सो मच माझ्या मम्मीला, कारण की मम्मी प्रत्येक वेळी विश्वास ठेवून मला रात्र पण बाहेर पाठवते. मित्रांनो, त्यानंतर पायलचा पण सत्कार केला मस्त सर्टिफिकेट देऊन. आणि मग आमची पूर्ण टीम स्टेजवर बोलायली. मग जरासं फोटो वगैरे सेल्फ्या, जरा मजा आणि गप्पा गोष्टी. तर ब्लॉग अजून संपला ना, मोर दे का तुम्ही. तर चला, व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मित्रांनो, आता आम्ही इकडं ताई आहे म्हणजे ज्यांनी गाणं गाया है, उनको हम पूछते हैं उनको कैसा लगा. ताई, तुम्हाला कसं वाटतं खरंच तुम्ही असा व्हिडिओ? छान वाटलं, इतकं मस्त झालंय गाणं आणि सगळ्यांनी एकदम छान काम केलंय. आणि सरकार तुम्ही केलं. हो, सरकार खरंच मार्केट जाम केलं ताईनी. थँक्यू सर. आणि मित्रांनो, इकडं माझे नवरोबाची पार्टनर पण आहे, मस्त पायल. गाण्यातली पार्टनर आहे, रिअल पार्टनर माझी इकडे आहे बायको. मेरी मस्करी ले रे हो. मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगते, ताई म्हणजे ज्या दिवशी शूट होता त्या दिवशी सकाळी आलेली आणि उसी दिन उनको मतलब डांस बताया गया था, तो उन्होंने 1 डे में डांस के साथ मतलब वो सब क्या एक्ट वगैरह किया है सब. और उनके लिए भी बहुत कठिन था क्योंकि उन्होंने पहली बार डांस किया. मेरे को बोलने दे रहे, पायलची मम्मी आली आहे, हे बघा इकडे. थांबा मित्रांनो, यो तो उडी मारून गेला. पायलची मम्मी जी लीडला होती, तुम्ही बघितलं असेल पायलला, माझी पार्टनर आहे सॉन्ग मध्ये, तर त्यांची मम्मी आहे. तर मम्मी, कसं वाटलं गाणं सांगू शकता? फार चांगलं गाणं वाटलं, मस्त. आणि असं प्रतिसाद द्या आणि असं सपोर्ट करा. थँक्यू. आणि तर मित्रांनो, खरंच खूप भारी वाटलं मला पण आज. हाँ, फोटो चाहिए जगिया. रुक जाओ, आवत आणि रुको. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ असंच कंटिन्यू करा, सगळं काय सांगते मी तुम्हाला. एका कॉलवर येणारा माणूस आपला शिर्डीकर.
गाण्यामध्ये पोलिसांचे रोल करणारे आमचे दादा आणि यांनी सगळं फसवेला आमचे जे मेन म्हणजे ज्याच्यात विलन दाखवलंय विलन त्यांना फसवून नेणारे दादा मित्रांनो आता सबको तो हमने पूछ लिया कि सबको कैसा सॉन्ग आवड़ा कि नहीं आवड़ा। आता मेरे ससुर जी को पूछते कि उन्हें कैसा लगा ये सॉन्ग। बाबा तुम्हाला कसं वाटलं मग गाणं? बरं वाटलं? बघितलं तुमच्या पोगराची ऍक्टिंग? सगळे आता कळलं जसं ते आमची सुगीची शॉर्ट फिल्म होती त्याच्यात त्यांनी माझ्या पप्पाचा कत्तल गेलेला आणि म्हणजे डॉन आहे त्याच्यात त्यांचं। मग कसं वाटलं तुम्हाला ऍक्टिंग? बरी वाटली मला बरी वाटली मित्रांनो। आणि दादा मित्रांनो ये भी दादा है जिन्होंने पुलिस का रोल किया है उसमें, इनको पूछते इनको कैसा मजा आया उसमें? एक नंबर काम किया है, गुंडा बहुत बढ़िया है और मुझे मारने के लिए भी बहुत मजा आया है। सिमी मैडम ने कोरियोग्राफी की है इसकी, बहुत अच्छा डांस किया है सब लोग ने, आपका बहुत बहुत धन्यवाद। ये ओ मित्रांनो हम बोलते हैं ना ये तो वैसे टाइम हो गया यार, क्या दादा तुम्ही पण सुनवा अब कैसा लगा तो के साथ? अच्छा लगा, ऐसा लगा कि हम मतलब ऐसा कुछ लगा ही नहीं था, लेकिन जो लगा वो एकदम भारी लगा, जो भारी लगा। तर चला मित्रांनो मित्रांनो जे गाण्याचं कोरिओग्राफी केलेली आहे जे पायाने जो डान्स केला सिमी आणि काय अनिकेत दादा आले नाही त्या दोघांनी डान्स कोरिओग्राफी केली। बाकी तुला कसं वाटलं सॉन्ग बघून? मैं इसकी मेहनत बताती हूँ दीदी की, इनको स्टेप्स वगैरह सब बता दिया इन्होंने, गेटअप अपने अवतार में आ गई और साइड में कोने में जाके ना प्रैक्टिस चालू थी इनकी, मैंने देखा तो इनके ही मेहनत से अभी स्टेप तो मैंने बता दिया पर उसको याद रखना क्लियर करना सब इन्होंने किया। म्हणजे आपल्या हातात असतं मित्रांनो, एखाद्याने शिकवलं तर आपण काय करतो चल शूटच्या टायमाला बघू, पण त्या बिचारीला बेस्ट द्यायचं होतं, त्याचा 100 द्यायचं होतं म्हणून ती जाऊन स्वतः पण प्रॅक्टिस करत होती। बहुत भारी लगा है, तुम्ही बघितलंच असेल गाणं रिलीज झालंय। मित्रांनो आम्ही निघलो बाहेर आणि मस्त हे बघा सगळेजण खातायत मस्त पैकी, हे बघ काय भारी इकडे काय आहे बाय, कसं आहे मस्त का रावस? मम्मी गाना कैसा लगा? अच्छा लगा। पर शशि ने तो मार खाया। हाँ सभी मार खाया। अरे अरे सस्पेंस देखेंगे कौन किसका मर्डर करता बाहेर। मग आपण विचारू जरा आपल्या फॅमिलीला, इंस्टा युट्यूब फॅमिलीला कसं वाटलं गाणं? एकदम भारी गाणं छान होतं, पण तू असं का घेतलं? एक मिनिट तुम्हाला बोलवलं कोणी? तुम्हाला इथं कोणी बोलवलं? कोणी बोलवलं? मग काय आता ते त्यांचा तो आता काय मग आता काय तो मग सँडविच खाशील का? जीव राहिलाय खाय आलं। मित्रांनो ताईला विचारू मस्त, म्हणजे ताई बोलते एकदम मस्त। आबा गाणं कसं वाटलं? बरं वाटलं। आणि आज इकडे आल्यावर कसं वाटलं? तुमच्या पोगराची ऍक्टिंग कशी वाटली? आता मोर्चे याच्यात आम्ही बाबालाही घेऊन थांब नाही पप्पालाही घेऊ काय रे जॅक, मोर्चे याच्यात आमच्या आबालाही जाऊ हा ना। एंजल कसं वाटलं गाणं? भारी होतं पण पुढचं बघायचं आहे काय मित्रांनो हे चिनीचे डोळे कसे काय उघडले आता बोलताना? इन्होंने सुगी शॉर्ट फिल्म में मेरे पप्पा जी का मर्डर किया है और अभी ये नहीं सस्पेंस है। आता पुढे बघा नेक्स्ट पार्ट येईल तुमचा, तुम्हाला खूप काय बोलायचंय तर चला आपण घरी जाऊ पहिले नंतर बोलू। तर मित्रांनो आमचा गाणं रिलीज कोड झालाय त्या सांगायचं राहून गेला, पण मग तुम्हाला दाखवतो बायको येऊन झोपली मस्त, बघ त्याची तब्येत बरी नाही, पण आज ब्लॉग एंडिंग मी एकटाच करेल तर तुम्हाला सांगायला राहून गेलं की हे गाणं कुठं आलेलं आहे तुम्हाला बघायला भेटेल। तर फटाफट जा यशनी मराठी म्युझिक या युट्यूब चॅनलवरती आमचं गाणं रिलीज झालेलं, फुल ऍक्शन सीन आहे, फाईट आहे, फुल कडक मध्ये लावणे आयटम सॉन्ग सारखा, जाऊन बघा तुम्ही। हे गाणं कोणी गायलंय माहितीये का? सरकार तुम्ही मार्केट केलंय जाम ह्या फिल्मच्या वैष्णवी ताईने हे गाणं त्यांच्या गोड आवाजात गायले। ह्या गाण्याचे डायरेक्टर आहेत आपले तेजस मर्चंडे दादा आणि या गाण्याला म्युझिक दिलेले आपले रुपेश खानदार दादांनी, आणि यामध्ये जी ढोलकी वाजले ते आपले महाराष्ट्रातले एक नंबरचे ढोलकीपट्टू आपले सूरज शिंदे दादा यांनी त्यांच्या मस्त तालावर नाचवलंय, गाण्याला अजून मजा आले। आणि मित्रांनो या गाण्यामध्ये लीड कोण केलाय तुम्हाला माहितीच झाला आता, पायल वरटे आणि लीड लावू, आणि या गाण्याचे कोरिओग्राफर म्हणजे जो डान्स आहे तो कोरिओग्राफ केलाय सिम्मीने आणि अंकित दादाने।
तर त्यांना पण मनापासून थँक्यू, कारण खूप मेहनत केली त्यांनी. आणि चित्रपट मीडिया प्रोडक्शन त्यांची पूर्ण टीम, त्यांना पण थँक्यू. आणि माझी टीम जी नेहमी माझ्यासाठी उभी असते ते तुम्ही बघितलेच असेल, सोनू, जॅक, विशाल, तर त्यांना पण मनापासून थँक्यू सो मच. आणि मित्रांनो, पटकन जाऊन मला कमेंट सांगा, जर हे गाणं जे शूट कसा झालंय, किती मजा केली, तो ब्लॉग पाहिजे होता, तोही मजा येईल. तर पटापट आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करा. आणि आमचा 2025चा बिगेस्ट म्युझिक लॉन्च प्रीमियर कसा वाटला तो नक्की सांगा. आणि ह्या मित्रावर हे गाण्यावर पक्या रील बनवा आणि आम्हाला नवरा बायकोला टॅग करा, आम्ही स्टोरी मेन्शन करून.